पंडित देशमुख याचं जे काही मर्डर झालेली आहे, आमच्या बारसकर आणि उमेश पाटील यांनी सांगितलं की कुठल्याही परिस्थितीमध्ये या ठिकाणी जो कोणी खुनी असेल त्याला सजा झाली पाहिजे। आणि चुकीला माफी नाही, चुकीला माफी नाही। आणि म्हणून जे जे काही तुम्हाला हरी साळवी पाहिजे, कोण पाहिजे, त्याची नेमणूक करण्याचं काम आपण करू। आणि या ठिकाणी कुठल्याही परिस्थितीने मध्ये या शिवसैनिकाचा बलिदान, तालुका प्रमुखाचं बलिदान व्यर्थ जाऊ देणार नाही। तुम्ही एवढ्या पोटतिडकीने बोललात, अशा प्रकारची गुंडागर्दी महाराष्ट्रामध्ये कोणी खपून घेणार नाही। हा महाराष्ट्र आहे, पुरोगामी राज्य आहे। इथं माझ्या लाडक्या बहिणी, भाऊ, शेतकरी सगळे निर्भयपणे राहिले पाहिजे। 2.5 वर्षात जसं काही कारकीर्द होती तेव्हाही खून पडले। म्हणून तुम्हाला हे बदलायचं असेल तर हे सर्व बदलायचं असेल आणि याचा विकास करायचा असेल आणि गुंडशाही मुक्त मोहोळ करायचा असेल तर धनुष्य बाणाशिवाय पर्याय नाही।